भाजपनं गोटे मारले किंवा गोळ्या मारल्या तरी अनिल देशमुख मरणार नाही आणि भाजपला सोडणारही नाही असा इशारा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भाजपला दिलाय। काल काटोलमध्ये त्यांच्या गाडीवर हल्ला झालेला होता आणि यामध्ये ते गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर काटोल इथं प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपूरमध्ये पुढच्या उपचारांसाठी त्यांना नेण्यात आलेलं होतं। उपचारानंतर आज दुपारी त्यांना रुग्णालयामधून सोडण्यात आलं आणि त्यावेळी अनिल देशमुख बोलत होते। या भारतीय जनता पार्टी वाल्यांना मी सांगू इच्छितो की अनिल देशमुखावर तुम्ही गोटे मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही। अनिल देशमुख मरणार नाही आणि आम्ही लोक तुम्हाला सोडणारही नाही, एवढंच सांगतो। आणि या संदर्भात सध्या पत्रकार परिषद सुरू आहे नागपूरमध्ये। एक मोठा दगड इंडेवर वाहनासमोरील विंड स्क्रीनवर फेकून मारला। त्यानंतर माननीय श्री अनिल देशमुख बसलेल्या बाजूने एक दगड फेकून मारण्यात आला। त्यानंतर त्यांच्या मागील बाजूस साइडने दुसरा दगड फेकून मारण्यात आला। या दगडफेकीमध्ये माननीय श्री अनिल देशमुख यांच्या डोक्याला पुढील भागात दुखापत झाली, रक्तस्राव झाला। तसेच सदर दगडफेकीमध्ये वाहनाच्या मागील बाजूची साइड ग्लास एक काच फुटलेली आहे। तसेच इंडेवर वाहनाची समोरच्या विंड स्क्रीनची जी काच आहे त्या काचेला एक तडा गेलेला आहे। सदर घटनेनंतर माननीय श्री अनिल देशमुख यांना दुसऱ्या वाहनातून तातडीने ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले। दरम्यान या घटनेची माहिती प्राप्त होताच काटोल पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण, विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर म्हणून मी, जिल्हाधिकारी नागपूर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन